साखरेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा आदेश अधिसूचित करण्यात आलेला आहे। दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता केवळ 15 दिवसांच्या वापरापुरताच साखरेचा साठा ठेवता येणार आहे। या आदेशामध्ये मिठाई व्यावसायिक, शीतपेय उत्पादक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर संस्थात्मक खरेदीदारांचा समावेश आहे। हा आदेश 1 सप्टेंबर पासून लागू होऊन 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अंमलामध्ये राहणार आहे। राज्यामध्ये साखरेच्या दरानं मोठी उसळी घेतलेली असून साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1000 रुपयाची दरवाढ नोंदवलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार आहे। साखरेच्या दरानं मोठी उच्चांकी गाठलेली असून साखरेचे आजचे ठोक दर हे 7500 रुपयांवरती पोहोचलेत। त्यामुळे किरकोळ दरामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे। हे दर आता किलो मागे 80 रुपयांवरती पोहोचलेत। जुलै महिन्यात साखरेचे भाव 40 रुपये किलो होते। मागच्या 1 महिन्यापासून 1 तारखेपासून 50 झाले। आता 10 दिवसा पहिले 55 झाले। आता 2 दिवसापहिले 60 झाले। आजची किंमत त्याची 75 रुपये। आमच्याकडे जुन्या भावात माल आम्ही 72 विकत आहे। आजचे भाव कमीत कमी 75च्या वर आहेत। आम्ही जुन्या भावात माल विकतोय। काय प्रतिसाद आहे सध्या? हां, कस्टमर खरेदी करण्यासाठी आलो काय पेक्षा? कस्टमर ज्याला 2 किलो घ्यायचे 1 किलो घेत आहे, ज्याला 5 किलो घ्यायचे 2 किलो घेत आहे। फार मोठी महागाई वाढलेली आहे साखरेमध्ये। दर वाढण्याची कारण काही तो काय मला काही त्याबद्दल काय बोलू शकणार।